कसा झाला प्रवास? अगं लय मस्त. मला खूप छान वाटतं ताई तुम्ही आल्या का. आता मागच्या महिन्यात लहान ताई आल्या होत्या ना, मला असं छातीत धक्का बसल्यासारखं होत होतं. अहो नुसतं होता. आता तुमचं कसं आहे, मी पोळ्या करायला लागली तुम्ही लगेच म्हणता आण भाजी मी करते. मी काय करायला लागलीच लगेच अर्ध काम तुम्ही निपटून घेता. मग मला ओझं नाही वाटत ना. आता सगळ्याच मुली नांदून येतात, मग थोडं तरी करू लागलं पाहिजे ना. मला इतकं छान वाटतं तुम्ही आल्या का. आता तुम्ही बघा बसशाल का, मी स्वयंपाकाला लागली तर लगेच स्वयंपाक करायला येशाल तिथं. मला माहिती आहे ना तुमचा स्वभाव. चला मी तयारी करते. कौन है ये लोग? आल्या ताई, कसा झाला प्रवास? छान झाला बाई. थोडं ऊन होतं. तुम्ही आल्या ना मला इतका आनंद होतो. तसं मोठ्या ताई आल्यावर वाटतच नाही हो मला काही. आणि कसं वाटेल बघा बरं, तुम्ही आल्या होत्या आता नुसत्या बसलेल्या, नुसतं हे झालं नाही का ते झालं नाही का. आता तुम्ही कसं मैत्रिणीसारखं बहिणीसारखं वाटतं मला तुमच्याबद्दल. त्यांच्याबद्दल तसं फीलच नाही होत मला. शाबाश बेटा. आईचे पण कान भरून देता माहिती का. हो. आई पण अशा फुगल्यासारख्या होऊन जातात. काम तर करू लागत नाही, परत खाण्यापिण्यातून चुका काढत राहतात. मग मला पण काही वाटत असेल ना, ह्या नांदून येतात पण मी तरी काय काय करू. मग 15-15 दिवस राहतात असं राहतात कुठे. आता तुम्ही कसं, मी पोळ्या करायला लागली की तुम्ही इकडे भाजी करशाल, म्हणजे समजून घेता ना हो तुम्ही मला. म्हणून असं मला आतुरता लागते की तुम्ही कधी येशाल. तसं त्यांच्याबद्दल नाही वाटत मला. अगं पहिल्यापासून तशीच ती, आम्हाला पण नाही आवडत. चला मी आता स्वयंपाकाची तयारी करते. या मग भाजी करू लागा मला.